सकाळीच दुकानात गेल्याबरोबर ना आधी तर धूप वगैरे दाखवायला घेतला, त्याच्यानंतर लगोलग चहासुद्धा बनवायला घेतला होता. काही काळ्या चहाचेसुद्धा कस्टमर येतात म्हणून मग इथे मी मस्त असा काळा चहासुद्धा मांडून घेतला होता. ह्यांचं इकडे चहा पार्सल मांडणं चालू होतं. काळा चहासुद्धा रेडी झाला होता आणि त्याच्यानंतर चहा वगैरे बनवून झाल्यानंतर नाश्त्याचं पण बघावं लागतं म्हणून मग ह्यांचं इकडे नाश्ता कढईमध्ये टाकायचं काम चालू होतं. आणि त्याच्यानंतर रेवला असं झालं होतं की कधी माझ्याकडे येते, चेअरवर काही बसायचं नव्हतं तिला म्हणून मग ती अशी काहीशी ॲक्ट करत होती. त्याच्यानंतर नाश्ता तर तळून झाला होता, बाहेर काढायचा होता म्हणून मग यांनी नाश्ता वगैरे काढायला सुरुवात झाली. जसे कस्टमर आले तसं आम्ही नाश्ता बनवतो, थोडा बनवतो, म्हणजेच की गरम देतो सर्वांना. इथे मिरच्या वगैरे काढून झाल्या, मीठ वगैरे मारून घेतलं, सर्व झालं. आणि त्याच्यानंतर रेवलासुद्धा नाश्ता दिला. तिला थोडंसं खायला दिलं की मग ती गुंतते आणि मग आमची थोडेफार जे काही कामं राहतात ती कामं आम्ही करून घेतो. इथे थोडे कस्टमर कमी होते म्हणून मग ह्यांच्या इकडे बापले का मस्त असे निवांत बसले होते. आणि तिला म्हटलं की दे बरं बेटा मोबाईल मला पप्पांच्या खिशातला, तर तिने लगेच मोबाईल काढला आणि दिला. थोडी बोलते, एक शब्द अजून व्यवस्थित बोलत नाही, पण आपण जे बोलतो ती तिला सर्व समजते. आणि तिने लगेच मोबाईल काढला आणि माझ्या हातात दिला. दुपारच्या टायमिंगला इथे मस्त अशी खेळत होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मला स्वयंपाक बनवायचा होता, त्यासाठीच मी इथे पोळ्या वगैरे बनवायला घेतल्या होत्या. आधी जर पोळ्या बनवून घेतल्या, ह्यांना उपवास होता म्हणून मग त्यांच्यासाठी मला साबुदाण्याची उसळ बनवायची होती म्हणून मग ते उसळसुद्धा बनवून घेतली. आणि आमच्यासाठी फोडणीचं वरण बनवलं होतं दोघींसाठी. आणि ते झाल्यानंतर लगेच ताक वगैरे पण फोडणी द्यायचं होतं उसळसोबत म्हणून मग ताकालासुद्धा तडका मारून घेतला. मला उपवास नव्हता म्हणून, पण तरी म्हटलं असं थोडीशी उसळ खावीशी वाटत होती म्हणून मग मी सुद्धा थोडीशी उसळ खाऊन घेतली. चला मग ब्लॉग इथे संपवते, भेटू पुढच्या